प्रेमाची गोष्ट या मालिकेत आता नवीन वळण येणार आहे. मुक्ता आणि सागरमधील गैरसमज कमी होणार आहेत. तर दुसरीकडे कार्तिकला तुरुंगात टाकलं म्हणून स्वाती आता मुक्तावर विष प्रयोग करणार आहे. मुक्ताला स्वातीचा डाव कळणार का? सावनी पुन्हा एकदा सागरच्या संसारात माती कालवणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. स्वातीला कामावर पाठवण्याबाबत मुक्ताने सूचना केल्याने इंद्रा संतापते. सागरही त्यावर चिडतो. तिचा भाऊ खंबीर आहे. आमच्या मॅटरमध्ये बोलू नका असे सागर मुक्ताला म्हणतो. घरातल्या प्रकरणावरून मुक्ता नाराज झालेली असते. रात्री झोपताना ती पाण्याची बॉटलही जवळ ठेवत नाही. सागर यावरून तिच्याशी बोलत असतो. तेवढ्यात सई येते आणि सागर मुक्ताला गोष्ट सांगण्याचा हट्ट करते. गोष्ट कोण सांगणार यावरून मुक्ता आणि सागरमध्ये गोड भांडण होतं. त्यावर सई म्हणते, तुमच्यात भांडण झालंय का? सईच्या प्रश्नावर दोघेही नकारार्थी उत्तर देतात. सईला सागर गोष्ट सांगतो, पण त्या गोष्टीत घरात सुरू असलेल्या वादाचे प्रतिबिंब असते हे मुक्ताला कळते. सागर मनातल्या मनात मुक्ताची माफी मागतो. दुसऱ्या दिवशी सागर मुक्ताला आजच्या क्लिनिकमधील सगळे अपॉइंटमेंट रद्द करून आपण बाहेर फिरायला जाऊया असं म्हणतो. मुक्ताही राजी होते आणि खूप आनंदी होते. डेटवर जाणार असल्याने सागर मुक्ता आनंदात असतात. मात्र त्यांच्या आनंदात खड्डा पडतो. इंद्रा घरात आरडाओरडा करते आणि सगळ्यांना बोलावते. स्वातीने घर सोडून गेली असल्याचं इंद्रा सांगते. स्वाती कुठं गेली असेल यावरून इंद्रा चिंता व्यक्त करते आणि रडारड करते. धीर द्यायला गेलेल्या मुक्तावर इंद्रा चिडते. तुझ्यामुळेच झालं असं ती म्हणते. स्वाती घर सोडून गेली असल्याचं इंद्रा सांगते. इंद्राची रडारड सुरू असताना तेवढ्यात स्वाती घरी येते. तिला पाहून इंद्राचा जीव भांड्यात पडतो. त्यावर स्वाती म्हणते, मी भाजी आणायला गेली होती, कारण आता मी तुमच्या घरात राहते तर थोडा मला हातभार लावायलाच हवा. स्वातीच्या म्हणण्यावर इंद्रा, सागर आणि बापू तिची समजूत घालतात. हे घर तुझंच आहे. तू या घरची मुलगी आहेस. तुला काहीही काम करायची गरज नाही. त्यानंतर स्वाती मुद्दाहून चहा बनवायला जाते. चहाच्या एका कपात स्वाती औषध मिसळते आणि तो कप मुक्ताला देते. मुक्ता पुन्हा कोळी कुटुंबाच्या घरात गेली असल्याचा विचार करून सावनीने जळाफट करते.